धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली मांजरा नदी वाढत्या तापमानामुळे कोरडी ठाक पडू लागली आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला 4 वेळा महापूर आला होता। या नदीचा पाण्याचा प्रवाह मांजरा धरणात जाऊन यावर 3 जिल्ह्याचा पाणी पुरवठा केला जातो। गेल्या 15 दिवसांपासून पाण्याने भरलेली नदी वाढत्या उष्णतेच्या तापमानामुळे कोरडी पडू लागल्याने भविष्यात पाऊस लांबल्यास जिल्ह्याला पाणी टंचाईचं मोठं संकट हे उभं राहण्याची भीती आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरीचं नदीचं पात्र एक कोरडं ठाक पडल्याची ड्रोनची दृश्य देखील समोर आली होती। खरं तर 4 महिन्यापूर्वी पावसाळ्यात या नदीला महापूर आला होता, अक्षरशः रौद्ररूप धारण केलेलं होतं। मात्र आता नदीची पाणी पातळी ही झपाट्यानं वाढली आहे। ह्या पात्रामध्ये आपण पाहू शकतो की ही लांबपर्यंत पाणी पातळी कोरडं ठक्क पात्र पडलेलं आहे। खरं तर याच नदीवर पुढे मांजरा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पातून बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो। मात्र या नदीपात्रामध्ये जे आता पाणी कमी झालेले नाही, त्यामुळे साहजिकच आहे की येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस लांबणीवर पडला तर पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते। गेल्या आठवडाभरामध्ये उन्हाचा जो पारा वाढलेला आहे त्यामुळे झपाट्याने या पात्रामध्ये पाणी पातळीमध्ये घट होतीये। पाऊस लांबला तर नक्कीच पाणी टंचाईचा जो सामना आहे तो येणाऱ्या काळात करावा लागू शकतो। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, कळंब। पालघरच्या डहाणू तालुक्यातील सायवनच्या भावरपाड्यासह अनेक परिसरातील गावपाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाण्यासाठी एका कोरड्या ठाक पडलेल्या ओढ्यात खड्डे खोदून नागरिकांना तहान भागवावी लागत असल्याचं विदारक आणि धक्कादायक वास्तव समोर आलं। आणि त्यासाठी सुद्धा महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करून खड्ड्याशेजारी पाणी जमा होण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते। आणि याच खड्ड्यातून जनावरं देखील पिण्यासाठी पाणी वापरत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती ही वर्तवण्यात आली आहे। जिल्ह्यात हजारो कोटींच्या पाणी पुरवठा योजनेची कामं सुरू असली तरी अनेक वर्षांपासून रखडलेल्या या नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते। पाण्याची आमची गावात काही नाही सोय होते। एवढा खाडा आहे, त्यांची बाटली खल भरून ने पाणी आम्ही डब्याला पण त्यांचा दे भरून लोट्याला तर पाणी ने आम्ही अढे लांब। पाणी कोटचं आम्ही टपाला देव ना, पाणी कोठं इकडं नैलं ताखा आटून गेला। एवढ्या पाण्याने भेटतं पाणी पाहिजे तेवढं कुटुंबाला तर कोटचा यायचाच त्याने पाणी कोठं विसरा नाही ना। पुण्याच्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मांडवे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलाय। गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले असून विहिरींनी तळ गाठला। ज्या काही नैसर्गिक पाणी स्रोतांमध्ये थोडंफार पाणी शिल्लक आहे ते पण दूषित असल्यानं सुमारे 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असलेल्या मांडवे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी 3 ते 4 वर्षातून एकदा येणाऱ्या टँकरवर अवलंबून राहावं लागतं। कित्येक पिढ्या आमच्या गेल्या पण आम्हाला पाणी मिळालं नाही। तर पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये पाण्याच्या ज्या जलजीवनच्या वगैरे योजना आल्या, अक्षरशः घर रिकामा नळ अशी परिस्थिती झालेली आहे। आज पाणीच नाही, सोर्सच नाही पाण्याचा, आणि जलजीवन करायचं कुठून पाणी मिळणार लोकांना? निव्वळ पाणी पिण्यापुरते एक बालदी कुठून तरी आणतात, कोणाकोणाही मागून घेतात। पण ही परिस्थिती आमच्यावर कधी दूर होईल ही महत्त्वाची प्रश्न आहे। आता हे किती वर्ष टँकर आणणार तुम्ही आम्हाला, किती वर्ष तुम्ही आमचे सरकारी पैसा घालवणार? ते एकदाच काहीतरी विचार करा। आणि MI टँक इथं झालंच पाहिजे। रायगड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळांसोबतच आता भीषण पाणी टंचाईचं संकट गडद होत चाललंय। जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक असून 60हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। महाड, पेड, अलिबाग आणि म्हसळा तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। जलजीवन योजना रखडल्यानं नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही पाणी विकत घेण्याची वेळ आली। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात आणखी घट झाल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे। पर्यटकांची इथे संख्या खूपच वाढत चालली आहे दिवसेंदिवस। आणि साधारण जानेवारीपासून आम्हाला पाणी टंचाई इथे सुरू होते। आणि दररोज मला एक टँकर पाणी आणणार होतं आणि त्याला दररोज 2,500 रुपये मला मोजावे लागतात। पाणी नसेल तर मला हॉटेल बंद ठेवावं लागेल, काय पर्यायच नाही दुसरा आम्हाला। ग्रामपंचायतचं पाणी येतं ते 8 दिवसांनी एकदा येतं, ते पाणी अपुरं आहे। आणि पर्यटकांना पाणी पुरवायलाच पाहिजे, कारण येणारे पर्यटक लांबून येत असतात, त्यांना फ्रेश होणं, त्यांना वॉशरूमला जाणं
त्यासाठी आम्हाला पाणी त्यांना देणं आमचं कर्तव्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.